श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी। तुमचं माझ्या या ज्योत्स्नाज कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। बघा आपण वाढलेल्या ताटाचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल। त्याच्यामध्ये जे वाढलेलं आहे ते आहे कच्चा वांग्याचं भरीत। भरीत म्हणजे आपण छान त्या भरताच्या वांग्याचंच नाही केलं, हिरव्या वांग्याचं भरीत केलेलं आहे। ते पण छोटे वांगे आहेत ते। आणि बघा कसं केलं आहे, कसे काय पद्धतीने भरीत केलेलं आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही हे भरीत नक्कीच करू शकता, लंचसाठी किंवा डिनरसाठी तर नक्की करू शकता। बघा आपलं संपूर्ण ताट कसं वाढलं जात आहे। रोज आपण हा ताटाचा व्हिडिओ 3 वाजता टाकतो, अशा जेवणाचा ताटाचा व्हिडिओ। आणि बघा आपण भात वाढलेला आहे, त्याच्यावर छान वरण आणि मस्त बघा घट्ट वरण आहे, त्यावर घालूया आपण असं तूप। आणि हा व्हिडिओ अशा पद्धतीचा व्हिडिओ, जेवणाचा व्हिडिओ आपण रोज 3 वाजता टाकतो। व्हिडिओ नाही, शॉर्ट। आणि असा व्हिडिओ आपण 2:30 वाजता टाकतो। बघा मस्त ताट वाढलेलं आहे। आता आपण याच्यामधला एक पदार्थ म्हणजे कच्चं भरीत कसं केलेलं आहे ते बघूया। खूप टेस्टी लागतं, झटपट होणारं आहे। आणि आपण काय केलं आहे, स्पेशली छोट्या वांग्यांचं केलेलं आहे, नाहीतर मोठ्या वांग्यांचं तर आपण भरीत नेहमी करतो। चला बघूया। त्यासाठी आपण काय घेतलेले, आपण वांगे घेतलेले आहे आणि ते वांगे आपण असे छान चिरून घेतलेले आहे बघा, मोठे। आणि त्यानंतर काय करूया, आपण त्या वांग्यांना ना थोडंसं तेल घातलेलं आहे आपण। कारण हे भरीत कसं भरताचं वांग आपण गॅसवर भाजून घेतो, तर आपण याला थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। आपण छान तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे वांगे आपण छान असे परतून घेणार आहोत। जसं ग्रेव्हीच्या भाजीसाठी आपण कांदे परतून घेतो, तशा पद्धतीने आपल्याला हे वांगे असे छान परतून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने आपण हे वांगे छान आपण परतून घेणार आहोत। आणि आपल्याला हे मीडियम टू हाय किंवा मीडियम टू लो अशी आच कमी जास्त करत परतून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर आपण याला थोडंसं बघा, आपण हाय फ्लेमवर छान परतून घेतले आणि आता कमी करून घेतले आणि झाकण ठेवलं आहे। 10 ते 15 मिनटं आपण झाकण ठेवलेलं होतं। आणि बघा अशा पद्धतीने हे वांगे बघा छान असे भाजले गेलेले आहेत। आणि आपल्याला टोचून बघायचे आहे की व्यवस्थित झाले की नाही, म्हणजे ते शिजले गेले आहेत की नाही, व्यवस्थित आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत। आणि बघा मस्त झाले आहेत की नाही, छान दिसत आहेत ना। मग त्यानंतर आपण या वांग्यांना बाजूला काढून घेऊया। आणि बाजूला काढून झाले की आपण याला थोडंसं असं थंड होऊ देणार आहोत। बघा अशा पद्धतीने जसं आपण वांग भाजून घेतो, फक्त आपली पद्धती वेगळी आपण ही केली। आपण हे वांगे परतून घेतलेले आहेत, कारण हे छोटे वांगे भाजताना थोडा त्रास होईल। मग त्याच कढईमध्ये आपण घातलेले आहेत छान मिरच्या घातलेल्या आहे, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घातलेल्या आहे। आणि आपण याचं छान असं वाटण करून घेणार आहोत। मस्त लागणार आहे हे वाटणसुद्धा। चला आता आपण दुसरी कृती करूया। आपण जे वांगे घेतलेले होते ते आता जरा थंडे झालेले आहे। त्यानंतर आपण काय करूया, त्या वांग्यांचे सालं आहेत ना ते आपण काढून घेणार आहोत। थोडा व्हिडिओ असा गेला, पण ठीक आहे, तुम्हाला सांगते मी की आपण त्याचे वांग्याचे सालं अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। थंड झाल्यावरच आपल्याला हे वांग्यांचे सालं काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। आणि मस्त बघा। आणि त्यानंतर बघा प्रत्येकी एकेका वांग्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे। थोडी टाईम कन्झ्युमिंग आहे, पण आपण जेव्हा भरीताचे वांगे करतो ते आपण ही प्रोसेस करतो बघा अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर हे सालं काढून झाल्यावर ते वांगे आपल्याला एका ठिकाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। आणि सोबतच तुम्हाला दिसत असेल त्या साईडला आपण छान कांदे चिरून घेतलेले आहे, टमाटर देखील चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर देखील चिरून घेतलेली आहे मस्त। कारण ही आपली पूर्वतयारी आहे, तर वेळ वाचला पाहिजे म्हणून आपण बघा अशा पद्धतीने, तुम्हाला सालं दिसतच असेल की कशा पद्धतीने आपण काढून घेतलेली आहे। मला तरी ही सोपी पद्धत वाटते आहे, कारण जेव्हा आपण मोठ्या वांगे किंवा निळ्या वांग्यांचे सालं काढतो तर ते थोडेसे काळपट वगैरे होऊन जातात, पण काही प्रॉब्लेम नाही आहे। कोणती पण पद्धत जी सोपी वाटेल तुम्ही ती करा। आणि मस्त होणार आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांची सालं काढलेले आहे। त्यानंतर ते वांगे आपल्याला छान असे ठेचून घ्यायचे आहे बघा, व्यवस्थित छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे। आणि एक जीव हे करून घ्यायचे आहे। जे पण असं थोडं जाडसर भाग लागतो त्याला आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे।
आणि मस्त ठेचून झालं की आपलं ऑलमोस्ट हे रेडी आहे बघा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या मिरच्या ज्या आपण तेलामध्ये टाकलेल्या होत्या, मिरची आणि लसणाच्या पाकळ्या त्या पण घातलेल्या आहे. मिक्सरमध्ये करण्याऐवजी आपण याच्यावर करत आहोत. जुन्या काळी म्हणजे घरी पण उखळ होता त्यावर आपण असं करत होतो, पण आता स्टीलच्या भांड्यामध्ये करतोय, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण छान घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मिरच्या, वांगे छान आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा पूर्ण रस, अर्क मिरच्यांचा, लसणाचा आणि वांग्याच्या त्याच्यामध्ये येणारच आहे बघा. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत ठेचलेलं सर्व. आणि त्याच्यानंतर बघा काढलेलं आहे व्यवस्थित बघा, असं मस्त दिसते की नाही. आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करूया बघा. छान आपण त्याला मोकळं करून घेऊया आणि व्यवस्थित ठेचलं की नाही बघून घेऊया. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत छान कांदे, जे आपण छान बारीक चिरून घेतलेले होते आधीच. त्यानंतर टमाटे घातलेले आहेत, टमाटर घातलेले आहे आणि छान हिरवीगार कोथिंबीर देखील घातलेली आहे. आणि हे सर्व आपण काय करूया, मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण त्याच्यामध्ये थोडे मसाले देखील घालूया. आपलं लाल मिरची पावडर घातलेला आहे, आपण तिखट घातलेलं आहे, त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अशा पद्धतीने. आणि बघा झालेलं आहे आपलं सर्व घालून. आणि त्याच्यात थोडंसं आपण शेंगदाण्याचं तेलसुद्धा घातलेलं आहे. भरीत म्हटलं, ठेचा म्हटलं मिरचीचा की न शेंगदाण्याचं तेल खूप छान वाटतं त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर आपण हे छान कालवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण छान हातानेच हे कालवून घेणार आहोत, म्हणजे चव आणखी वेगळी. चमच्याने तर आपण कालवूनच घेऊ शकतो, पण छान आपण हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहोत. आणि बघा एकजीव झालेला आहे मस्त, खूप छान असं. या पद्धतीने पण तुम्ही कच्चं भरीत असं नक्की करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. काही वेळातच, म्हणजे जर कोणती भाजी कमी उरत असेल तर तुम्ही ही रेसिपी पटकन करू शकता. या दिवशी शेंगाची भाजी होती आणि भरीत देखील केलेलं होतं बघा. अशा पद्धतीने बघा आपलं मस्त भरीत असं रेडी आहे. आणि आपण तेच पुन्हा जसं पहिलं ताट वाढलेलं होतं तसंच वाढून घेऊया. छान आपण काकडी वाढलेली आहे ताटावर आणि मस्त केलेलं आपण भरीत वाढलेलं आहे, कच्चं भरीत, जे तुम्हाला आत्ताच त्याची रेसिपी दाखवली आहे. त्यानंतर आणखी आपण भरीत वाढून घेऊया. खूप छान झालेलं होतं. यावर आणखी आपण शेंगदाण्याचं तेल घेतलं की याची चव आणखी वाढेल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी वाढलेली होती, शेंगाची भाजी, पोळी वाढलेली होती आणि त्यानंतर वाढलेलं होतं भात छान गरम गरम, त्यावर वरण आणि त्यावर मस्त असं तूप. बघा आम्ही रोज 2:30 वाजता हा व्हिडिओ घालतो आणि व्हिडिओ टाकतो. आणि शॉर्टमध्ये जो जेवणाचा व्हिडिओ आहे तो रोज 3 वाजता असतो. एखाद्या वेळेस कधी वेळेच्या अभावाने किंवा काही बिझी शेड्यूलमुळे नाही होत, पण आम्ही रोज घालण्याचा प्रयत्न करतो, चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करतो बघा. अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आणि आमचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काही पण टिप्पणी असेल, काही पण, तर ते तुम्ही आम्हाला नक्कीच, किंवा काही नवीन सजेशन असेल तर ते तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता. चला बघा मस्त आपलं ताट रेडी आहे, या जेवायला. आणि चला या व्हिडिओचा इथेच करते. आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. चला, श्री स्वामी समर्थ.